जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज. गंगापूर तालुक्यातील रांजणगाव शेणपुंजीताच 1 ऑगस्ट रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी श्रद्धापूर्वक साजरी करण्यात आली. यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे तसेच लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून मान्यवरांनी विनम्र अभिवादन केले. उपस्थितांनी दोन्ही महापुरुषांच्या विचारांचा व कार्याचा गौरव करत त्यांच्या आदर्शाचा समाज जीवनात अंगीकार करण्याचं आवाहन केले. या कार्यक्रमास पशु उत्पन्न बाजार समितीचे संचालक दीपक बडे, सरपंच बाबूराव हिवाळे, उपसरपंच भीमराव कीर्तीकर, पंचायत समिती सदस्य दीपक सदावर्ते, पंचायत समिती सदस्य गणेश ठोकळ, ग्रामपंचायत सदस्य साईनाथ जाधव, कृष्णा व्यवहारे तसेच ग्रामपंचायतीचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक कार्याचा तसेच लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रसेवेचा गौरव करत त्यांच्या विचारांचे स्मरण केले. महापुरुषांचे विचार आणि कार्य समाजाला दिशा देणारे आहे. त्यांचा आदर्श प्रत्येकाने अंगीकारावा असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला. आज रांजणगाव शेणपुंजी येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायतच्या वतीनं या ठिकाणी जयंती पुष्पहार अर्पण करून साजरी करण्यात आली. त्याचप्रमाणे लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी सुद्धा या ठिकाणी अभिवादन करण्यात आलं. खरं सांगायचं म्हटलं तर पृथ्वी ही शेषनागाच्या डोक्यावर बसलेली असून ती कामगारांच्या तळहातावर बसलेली आहे असं ब्रीदवाक्य घेऊन निघालेले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी समाज प्रबोधनासाठी आणि परिवर्तनासाठी या ठिकाणी आपलं आयुष्य शिजवलं आणि त्या महामानवाची आज जयंती या ठिकाणी वेगवेगळं अन्नदान असेल, रक्तदान शिबिर असेल व मिरवणुकीच्या द्वारे साजरी केल्या जाते. प्रत्येक वर्षी रांजणगाव शेणपुंजी या परिसरामध्ये चांगल्या प्रकारे मोठ्या प्रकारे स्मारक या ठिकाणी सर्व कमिटीच्या वतीने ग्रामपंचायतच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने उभारण्यात आलं आणि त्या स्मारकाची पूजा करून अर्चा करून क्रांतीवीर साळवे असतात त्यांचं सुद्धा पूजन या दिवशी आदराने केलं जातं. आणि आज रांजणगाव शेणपुंजी येथे 2 मोठ्या मिरवणुका निघणार आहेत. मोठ्या आनंदामध्ये ही जयंती या ठिकाणी साजरी केल्या जाते. सर्व जाती धर्माचे पंथांचे सर्व मंडळी एकत्र येऊन गुण्यागोविंदाने या जयंती उत्सवामध्ये सहभागी होत असतात. तरुण पिढीला हा संदेश असणार आहे की आपण सर्वांनी व्यसनापासून दूर व्हावं आणि जसं क्रांतीवीर लहुजी साळवे यांनी आपलं शरीरयष्टी जपली आणि आपल्या पहिलवानिकीतून आपलं या ठिकाणी प्रेझेंटेशन त्यांनी एका चांगल्या कामाच्या स्वरूपात दर्शवलं. तर त्याच पद्धतीनं आपण सुद्धा आरोग्याची काळजी घ्यावी आणि सतत रोज व्यायाम करून व्यसनापासून दूर राहून एक आदर्श नवा भारत या ठिकाणी तरुणांनी घडवावा. जिथे अन्याय तिथे आमचा आवाज, अत्याचाराचा प्रतिकार. हिंदवी न्यूज.